श्रोते हो नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी गौरी मुळे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, पावसाळा म्हणजे हिरवागार निसर्ग, रिमझिम पाऊस आणि आल्हाददायक वातावरण. पण याच ऋतूमध्ये सर्दी, खोकला, ताप, पचनाचे विकार तसंच साथीच्या आजारांचं प्रमाण सुद्धा वाढतं. अशा वेळी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी कशी घ्यावी, आयुर्वेदातून या संदर्भात आपल्याला कोणते उपचार करता येतात याविषयी आज आपण संवाद साधणार आहोत डॉक्टर अक्षता सप्रे यांच्याशी. मॅडम नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. मला सांगा की पावसाळ्यात सर्वाधिक आढळून येणारे आजार कोणते? तसं विचार केलं तर एक पावसाळा म्हटल्यानंतर एक पहिली गोष्ट आपण लक्षात घेऊया की आपलं शरीर हे बाहेरच्या निसर्गाची एक प्रतिकृती आहे. बाहेर जे निसर्गामध्ये असतं ते आपल्या शरीरात होत असतं. पावसाळ्यामध्ये बाहेर निसर्गामध्ये सगळीकडे ओलावा असतो, थंडपणा असतो, म्हणजे गारठा असतो आणि आपल्या शरीराची तशीच अवस्था असते आणि त्यामुळंच या ओलाव्यामुळे थंडाव्यामुळे होणारे आजार जे आहेत ते आपल्या शरीरामध्ये वारंवार या दिवसामध्ये होत असतात. थोडक्यात आपण विचार केला तर थंडावा आहे म्हणजे अग्निमंद आहे, अग्निमंद आहे म्हणजे पचन मंदावलं आहे म्हणजे पोटाचे आजार, अग्निमंद आहे म्हणजे प्रतिकारशक्ती थोडी कमी झालेली आहे म्हणजे पचनशक्तीचे आजार, त्याचबरोबर उलसरपणामुळे होणारे काही स्किन इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शनचे आजार आणि पावसाच्या दूषित पाण्यामुळे येणाऱ्या किंवा इतर वातावरणातल्या बदलामुळे होणारे काही साथीचे आजार हे या पावसाळ्यामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. मला असं सांगा की आयुर्वेदानुसार आपल्या शरीरामध्ये पावसाळ्यात कोणते बदल होतात? जसं मी मगाशी म्हटलं की आपलं शरीर ही बाहेरच्या निसर्गाची एक प्रतिकृती आहे. जसं निसर्गामध्ये आत्ता पाणी भरपूर असतं, पाऊस पडत असतो, वातावरण ओलं असतं. दुसरी गोष्ट सूर्याचं दर्शन आपल्याला कमी दिसत असतं, सूर्याची किरणं आपल्यापर्यंत कमी येत असतात. सगळीकडे एक कुंद वातावरण झालेलं असतं. शरीराची स्थिती तशीच असते. म्हणजे काय की आपला अग्निमंद झालेला असतो, नंतर आपल्याला उत्साह नसतो आणि वात पित्त कफ ह्याच्या कॅल्क्युलेशननुसार जर आपण आजारांचा विचार केला तर या दिवसामध्ये वातदोषाचं प्राधान्य जास्त प्रमाणात दिसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की ओलावा थंडावा वाढल्यामुळं नैसर्गिकरित्याच थोडंसं कफदोषाला स्टिम्युलेट मिळणारे घटक जर आपल्या खाण्यापिण्यात आले तर कफाचे आजारही वाढतात आणि मुळात वातदोष किंवा वात हा एक घटक असा आहे की तो तुमच्या शरीरातल्या पित्त आणि कफाला सुद्धा शांत बसू देत नाही. वात जर एका प्रमाणाबाहेर वाढला तर त्याच्याबरोबर पित्ताला पण वाढवतो आणि कफालाही वाढवतो आणि त्यामुळं अशा दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये पित्ताचे आजार पण वाढायला लागतात आणि कफाचेही आजार पण वाढायला लागतात. म्हणजे थोडक्यात बघितलं तर सगळं शरीरच थोडंसं या दिवसामध्ये असंतुलित झालेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पावसाळ्याचे दिवस हा एक आदानकालाचा ऋतू म्हटलं जातं की या दिवसामध्ये निसर्ग आपल्याकडून ताकद काढून घेत असतो. त्यामुळे शरीराची ताकदच कमी झालेली असते आणि त्यामुळे थोडेसे अशक्तपणा, थकवा या सगळ्या गोष्टी सुद्धा वाढलेल्या दिसून येतात. थोडी प्रतिकारशक्ती कमी होणं हे पण त्याचंच हो. लक्षण आहे. या ऋतूमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी होते असं म्हणतात, तर यामागे नेमकी काय कारण आहेत? 2 गोष्टी असतात. रोगप्रतिकारक शक्ती तुमची कशी राहील हे तुमच्या स्वतःच्या शरीर धाटणीवर अवलंबून असतं. म्हणजे तुमच्या स्वतःच्या शरीराची ताकद किती आहे, तुमच्या शरीरामध्ये रसधातू म्हणजे हायड्रेशनचं प्रमाण किती आहे, रक्तधातूचं प्रमाण किती आहे, तुमचं एकंदरीत बल कसं आहे ह्याच्यावरती तुमची प्रतिकारशक्ती अवलंबून असतेच. त्याचबरोबर बाहेरून जो होणारे आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावरती तुम्हाला होणारे आजार किती प्रमाणात होतील हे अवलंबून असतं. आता जसं मी मगाशी म्हटलं तसं मुळात बल कमी आहे, अग्नी कमी आहे म्हणजे प्रतिकारशक्तीचा जोर आपल्या या दिवसामध्ये कमी आहे. त्यामुळं या दिवसामध्ये जे रोगराई आहे किंवा बाहेरून जे आजार जास्त येतात त्याचं प्रमाण जास्त वाढलेलं असतं. एकंदरीत सगळंच पूर्ण शरीराच्या अंतर्गत घडामोडी आणि बाहेर निसर्गातल्या घडामोडी या दोन्ही गोष्टीमुळे थोडी प्रतिकारशक्ती मंद झालेली असते. पावसाळ्यामध्ये जनरली बघाल तर चमचमीत आणि तेलकट पदार्थ खावे असं सगळ्यांनाच वाटत असतं. बाहेर छान थंडगार वातावरण असतं, मग भजी हा तर सगळ्यांचा वीक पॉइंट. बरोबर. तर याबाबत तुम्ही काय सांगाल? कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ टाळावे? आता जसं आपण मगासपासून म्हणतो आहोत की अग्निमंद आहे, पचनशक्ती कमी आहे, तर सगळ्यात पहिली बेसिक गोष्ट की जे आपल्याला पचत नाही आहेत त्या गोष्टी टाळायच्या.
आता पचत नाहीत त्या गोष्टी टाळताना व्यक्तिनुसार सुद्धा फरक पडतो. काहींना दूध पचत नाही, काहींना गहू पचत नाहीत. म्हणजे पर्टिक्युलर ह्या गोष्टी तर त्यांनी टाळायच्याच आहेत. म्हणजे आयुर्वेदाने ह्या ज्या काही ऋतुचर्या सांगितलेल्या आहेत, की ऋतूनुसार ज्या गोष्टी तुम्ही करणार आहात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही जे काही बेसिक खाण्यापिण्याचे नियम आहेत, ते सांभाळायचे आहेतच. मग बेसिक खाण्याच्या नियमामध्ये तुमचं पचन चांगलं राखण्यासाठी एक साधा नियम आहे, की भूक लागेल तेव्हा खा, भूक लागेल तेवढंच खा आणि जे तुम्ही पचवू शकताय तेच खा. हाच नियम आपल्याला पावसाळ्यात सुद्धा सांभाळायचा आहे. दुसरी गोष्ट, बदललेल्या ऋतूनुसार आपल्याला ज्या काही खाण्यापिण्यातल्या बदल करायचे आहेत, त्यात आता आपल्याला बदल करायला हवेत. जड पदार्थामध्ये आपल्याला दुग्धजन्य पदार्थ आहेत किंवा जास्त मिठाई आहेत, चीज, पनीर घातलेले पदार्थ आहेत किंवा सध्याचं जे काय फॅन्सी फूड आहे, बर्गर आहे, पिझ्झा आहे, ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. खूप अगदी अकंठ जेवलं, ढेकर अजून येत आहेत दुपारच्या जेवणाच्या, तरी संध्याकाळी परत काहीतरी खाल्लं असा प्रकार होऊ द्यायचा नाही आहे. पचायला हलकं, साधं, सोपं खाणं गरजेचं आहे आणि मुख्यतः पावसाळ्याच्या दिवसामध्ये आयुर्वेदानं सांगितलेलं अन्न आहे ते म्हणजे भाजके पदार्थ खा. म्हणजे तुम्ही लाह्या खाऊ शकता. साळीच्या लाह्या ज्या आहेत त्या पण या दिवसामध्ये खूप चांगल्या ठरतात. जे तुम्ही भाकरी खाणार असाल तर जास्त चांगलं. चपाती जर तुम्हाला पचती आणि रोज खाताय तर ते जास्त भाजून व्यवस्थित फुलके या रूपामध्ये सुद्धा तुम्ही खाऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्याला या दिवसामध्ये जी पचनशक्ती थोडीशी मंद झाली आहे तिला सपोर्ट मिळेल असं खाणं पिणं थोडंसं वाढवायचं आहे. आता सपोर्ट मिळण्यासारखं खाणं म्हणजे एकतर गरम खायचं, ताजं खायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयुर्वेदाने ज्या काही पचन वाढवणाऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी आपण पदार्थामध्ये खाण्यापिण्यामध्ये वापरायच्या. जसं की आपली हिंग आहे, जिरे आहे, मोहरी आहे, कढीपत्ता आहे, ह्या सगळ्यांची फोडणी केलेले पदार्थ. मग आमटी, वरण ह्याला तुम्ही फोडणी घाला किंवा रायतं असेल तर त्याला ह्या फोडणी घाला किंवा मूग डाळीचं कढण केलं तर ही फोडणी वापरा. तर अशा फोडणी घातलेले जे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला या दिवसामध्ये चांगलं पचतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, स्वच्छ वातावरणामध्ये जिथे आजूबाजूला माशा नाहीत, स्वच्छ भांड्यांमध्ये, वैयक्तिक स्वच्छता स्वतःची सांभाळून, हातपाय स्वच्छ असताना अशा प्रकारे स्वच्छतेचे बेसिक नियम पाळून जेवणं पण गरजेचं आहे. तर ते तुम्हाला आजारी पाडणार नाही आणि कुठल्याही प्रकारे शरीरामध्ये दोष निर्माण करणार नाही. पाणी हे आपल्या सगळ्यांच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. नेहमी डॉक्टर असं सांगतात की जास्तीत जास्त पाणी प्या. पण साधं पाणी पिण्याचे फायदे काय आणि कोमट पाणी पिण्याचे काय फायदे पावसाळ्यामध्ये जास्त जाणवतात? आयुर्वेदानुसार ज्या वेळेला तुमच्या शरीराचं पोषण होण्यासाठी तुमचं पचन चांगलं हवं असा एक नियम सांगितला, त्यावेळेला पचन हा विचार करत असताना आपण जे काही खातो त्याचं पचन होणं गरजेचं आहे, तसंच आपण जे काही पितो त्याचंही पचन होणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात जर पाणी आपण पितोय तर त्याचं सुद्धा पचन व्हायला पाहिजे. तर सर्वसाधारणपणे आपलं शरीर आपल्याला काही नैसर्गिक संवेदना देत असतं, त्यानुसार आपण वागणं गरजेचं असतं. उन्हाळ्यामध्ये जास्त तहान लागते त्यावेळेला जास्त पाणी पिलं तर ते पचून जातं. एखाद्याला जास्त घाम येतोय तर ते पचून जातं. एखाद्याला पित्त प्रकृती आहे तर अशा व्यक्तीला थोडंसं जास्त तहान लागते आणि ते पाणी त्याने पिलं तर ते त्याला पचून जातं. आता पावसाळ्याच्या दिवसात जर विचार केला आपण तर शरीरात निसर्गात सगळीकडे पाणी आहे, शरीरामध्ये ओलावा आहे, त्यामुळे अशा वेळेला तुम्ही तहान लागते म्हणून जरी पाणी प्यायला तरी ते पाणी पचवायला हवं. मग आता हे पाणी पचवण्यासाठी काय करायचं, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे पाणी गरम करून प्यायचं. गरम पाणी केलं तरी ते पचायला सोपं जातं आणि त्याहीपेक्षा जास्त तुम्हाला सोपं करायचं आहे पाणी, तर पाणी उकळायचं आणि ते उकळून थंड झालेलं पाणी कोमट करून प्यायचं किंवा उकळलेलं पाणी कोमट असताना प्यायचं. दुसरा आणखीन एक पाण्याचा प्रकार जो आपल्याला पावसाळ्यामध्ये पर्टिक्युलर वापरता येऊ शकतो तो म्हणजे मेडिकेटेड वॉटर, ज्याला आयुर्वेदामध्ये सिद्ध जल असं सांगितलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये आपण असं करू शकतो, पाणी तापवताना त्याच्यामध्ये ओवा आहे किंवा सुंठ आहे, दालचिनी आहे, तुळस आहे, ह्यापैकी काहीतरी एक टाकून ते पाणी उकळू शकतो. म्हणजे ह्या औषधाचा अर्क त्या पाण्यात उतरतो आणि ते पाणी आपल्याला डायजेशनला मदत करतं, पचनाला ते मदत करतं. कधीतरी ह्याच्यामध्ये विडंगसुद्धा टाकायला हरकत नाही, ज्याला वावडिंग असे दाणे म्हणतात, ते जर टाकले तर उलट ह्या पाण्यामुळे कृमीजंतू जे या दिवसामध्ये होतात त्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा एक बेसिक प्रथमोपचार म्हणून सुद्धा ते आपल्याला वापरता येऊ शकतं. पावसाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आणखीन एक गोष्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेली आढळते, ते म्हणजे मध आणि पाणी प्या. आता जनरली गरम पाण्यातून मध पिणं हा प्रकार सर्रास सगळीकडे केला जातो. बरेच जण वेट लॉससाठी, डिटॉक्ससाठी ते करतात, पण हा प्रकार खरं तर खूप चुकीचा आहे. मध कसा वापरावा ह्याच्याबद्दल काही नियम सांगताना सांगितलेलं आहे की मध कुठल्याही गरम पदार्थाबरोबर घ्यायचा नाही.
तसंच तो गरम पाण्यात मिसळूनही घेणं हे चुकीचं आहे. म्हणून गरम पाण्यातून मध घेणं हा प्रकार करता कामा नये. पण पाणी जर उकळलेलं आहे, नंतर ते थंड झालेलं आहे, तर अशा ग्लासभर पाण्यामध्ये तुम्ही 1 चमचाभर मध, खात्रीचं शुद्ध मध विरघळवून घेऊ शकता. आणि ते पाणीसुद्धा एकदम घटाघट प्यायचं नाही, थोडं थोडं प्यायचं. याच्यामुळे काय होतं, पावसाळ्यातली तहान भागते. मधामुळे जो काही शरीरामध्ये जो चिकटपणा आहे तो पण कमी होतो. कफाचे आजार पण व्हायला आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून हा उपचारसुद्धा आपण करू शकतो. दुसरी जी मी गोष्ट म्हटलं प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, ती म्हणजे सुवर्णसिद्ध जल. सोनं टाकून उकळलेलं पाणी पिणं. मग हे पावसाळ्यामध्ये उपयोगी आहे. तसंच पूर्ण वर्षभरसुद्धा आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. म्हणजे पाणी स्वच्छ, शुद्ध, उकळलेलं, गरम प्यायचं आहे. आणि त्याशिवाय तुम्हाला जास्त जर फायदे हवे असतील तर मेडिकेटेड वॉटर आणि सुवर्णसिद्ध जल तुम्ही पिऊ शकता. याशिवाय घरगुती स्वरूपात काढे सुद्धा आपण घेऊ शकतो. बरोबर. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काही वर्षापूर्वी ज्या वेळेला आपल्याकडे साथीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाट आली होती आणि त्या पॅन्डेमिकमध्ये आपण आयुर्वेदाकडनं काही काढ्यांचे फॉर्म्युले दिले गेले की सुंठ, मिरे आणि तुळस, दालचिनी या सगळ्याचा काढा एकत्रित करून सकाळ संध्याकाळ प्यायला दिला जात होता. ह्या काढ्यातले हे जे 4 घटक आहेत हे खरोखर कफ कमी करणारे, अग्नी वाढवणारे, पचनशक्ती सुधारणारे आहेत. त्यामुळे आयडियल हे 4 घटक असणारा काढा आपण घेऊ शकतो. पण थोडंसं माझ्या स्वतःच्या पेशंटच्या बाबतीमध्ये किंवा थोडंसं कोकणातल्या विभागामध्ये मी बघितलेलं आहे की मिऱ्याचं प्रमाण थोडं जरी जास्त झालं तरी लगेच लहान मुलांना युरिनला आग होणं किंवा तोंड येणं हा प्रकार होतो किंवा मोठ्या माणसांना सुद्धा ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना हा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही मिरे घालू नका किंवा कमी घाला. पण हेच दालचिनी, तुळस, ओवा, सुंठ, गवती आलं, चहा. गवती चहा, धने जिरे ह्या सगळ्यांचा वापर आपण काढ्याच्या स्वरूपात करू शकतो. ज्येष्ठ मधही यात घातला तरी चालू शकतो. पण बेसिकली ह्या सगळ्या काढ्यापेक्षा जेव्हा आपण पावसातून भिजून येतोय किंवा आपल्या आजूबाजूला कोणतरी सर्दी खोकल्यानं त्रस्त आहे, तर अशा वेळेला आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून असा गरम काढा किंवा ह्यातलं एखाद दुसरं द्रव्य घालून केलेलं मेडिकेटेड वॉटर घेतलं तर आपल्याला प्रिव्हेंटिव्ह म्हणून सुद्धा याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. सगळ्यात जास्त काळजी ह्या दिवसांमध्ये घ्यावी लागते ती म्हणजे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला. तर त्यांनी या ऋतूमध्ये कशी काळजी घ्यावी? हे जे मी मगासपासूनचे जे बेसिक नियम सांगितलेले आहेत की पचनासाठी जड जाणारे पदार्थ खायचे नाहीत. पिझ्झा, बर्गर, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट हे खायला नको आहेत. प्रिझर्वेटिव्ह असणारे पदार्थ नकोत. ह्या ज्या काही बेसिक पचनाच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्यांनीच म्हणजे ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध, गर्भिणी, लहान मुलं यांनी पाळायला हव्यातच. दुसरी गोष्ट आहे भूक लागल्यावर खायचं, भूक असेल तेवढंच खायचं, भूक नाही तर खायचं नाही. ह्या गोष्टी आहेत ह्यासुद्धा या सगळ्यांनीच सांभाळायला पाहिजेत. लहान मुलांच्या वयामध्येच कफदोष ह्याचं प्राधान्य आढळतं. त्यामुळे जनरली लहान मुलांना कफाचे आजार पटकन होतात. या दिवसामध्ये तर ओलावा वाढलेला असतो, प्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे ते जास्तच लहान मुलं सर्दी खोकला झाला की पहिल्यांदा घरातली लहान मुलं शिंकायला खोकायला लागतात. आणि शाळेमध्ये जर दुसऱ्या कोणाला असेल तरी ते त्यांना होऊ लगेच शकतं. पटकन होऊ शकतं. म्हणून काय करायला लागतं आपल्याला ओव्हरऑल मुलांची प्रतिकारशक्ती वर्षभर चांगली राहावी यासाठी प्रयत्न करावे लागतातच. पण ज्या वेळेला असं वातावरणामध्ये बदल होत आहेत त्याला सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला हे जसं मी मगाशी सांगितलं मेडिकेटेड वॉटर सुरू करणं लहान मुलांना. दुसरी गोष्ट सुवर्णसिद्ध जल देणं. तिसरी गोष्ट खाण्यापिण्यामध्ये या गोष्टी वाढवणं. जे मी सांगितलं की बाबा फोडणीचे पदार्थ आहेत, लहान मुलांना ओव्याचं पाणी देणं किंवा वावडिंगाचं पाणी देणं या गोष्टी आपण करू शकतो. त्याचबरोबर लहान मुलं शाळेतून आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बऱ्याच वेळेला मुलं खेळण्याच्या नादात किंवा त्यांच्या तेवढं लक्षात येत नाही म्हणून ओले केस तसेच ठेवतात, ओले कपडे तसेच ठेवतात. तर ते पर्टिक्युलर आपण लक्ष ठेवायला पाहिजे की मुलांनी केस कोरडे केलेत, बाबा अंगावरचं कपडे बदललेत पण त्यांचं दप्तर ओलं राहिलं आहे तर ते दुसऱ्या दिवशी नंतर त्याचाही त्रास होऊ शकतो. त्यांचे शूज, सॉक्स हे कोरडे असणं गरजेचं आहे. म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत थोडंसं कफ वाढणार नाही ह्याची आपण जरा जास्त दक्षता घ्यायला लागते. वयस्कर लोकांचं जसं मी लहान मुलांचा कालावधी हा कफाचा म्हटला आहे तसं वयस्कर लोकांच्या बाबतीत तो कालावधी हा वाताचा असतो. मग वाताच्या ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते वात वाढला की अनियमितता वाढते. त्यांची भुकेची अनियमितता वाढते. त्यांचं मानसिक जे आपण म्हणतो ना की उदास वाटणं किंवा लक्ष न लागणं, थकवा आल्यासारखं होणं हा प्रकारही वाढतो. त्यामुळे आपल्याला या वयोगटातल्या माणसांचं किंवा या वयोगटातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरामधला वात नियंत्रित राहील ह्याचा प्रयत्न करायला हवा.
त्यासाठी म्हणून जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर करणं ही गोष्ट आपण व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आयुर्वेदानं सांगितलेला एक मार्ग आहे तो म्हणजे अभ्यंगाचा. अभ्यंग म्हणजे तेलाचा मसाज करणं. मग तुम्ही ते तेल वापरू शकता, ते सगळ्यात चांगलं. त्याचा तुम्ही रोज मसाज करणं खरं तर अपेक्षित आहे. पण अगदी रोज नाही तर रोज डोक्याला आणि तळपायाला तरी मसाज करावा. आठवड्यातून 2दा तरी पूर्ण अंगाला तेलाचा मसाज करायचा, जेणेकरून वात नियंत्रणात राहतो. वात नियंत्रणात राहिला की जो काही या वयामध्ये होणारा जो मुख्य त्रास आहे, सांधे दुखणं किंवा मसलमध्ये क्रॅम्प येणं, ह्या गोष्टी टळू शकतात. वयस्कर लोकांनी सुद्धा किंवा अगदी ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा, घरातल्या स्त्रियांनी सुद्धा यावेळेला थंडाव्यात आपलं काम जास्त होणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे. जरी घराबाहेर त्या जात नसतील, पावसात त्यांचं भिजणं होत नसेल, तरीही जिथे त्या उभं राहून काम करतात ती फरशी थंडगार आहे का, किंवा जिथून त्या वावरतात त्या घरामध्ये फरशी थंडगार असेल तर तो थंडावा शरीराला त्रासदायक ठरू शकतो. पावसाळ्यामध्ये थोडं ओल पण येतं ओल येते अति वातावरणात. पावसामुळे. हां, आयुर्वेदानं ना जसं आम्लधर्मी पाणी किंवा बिघडलेलं पाणी हे कारण सांगितलेलं आहे ना, तसंच एक भूबाष्प नावाचा प्रकार सांगितला की जो या दिवसामध्ये आजारपण निर्माण करायला कारणीभूत असतो. भूबाष्प म्हणजे काय, की तापलेल्या जमिनीवरती पाणी पडलं की त्यातून ज्या काही वाफा येतात त्या वाफांच्या मुळे आपल्याला त्रास होतो. अच्छा. मग हे आपल्याला कोंदटपणा किंवा बाहेर पाऊस पडतोय पण घरात आत गरम गरम वाटतंय, हा जो प्रकार आहे तो ह्या भूबाष्पमुळे होऊ शकतो. आणि ते भूबाष्प जे आहे ते घरात राहणाऱ्या व्यक्तींना जास्त त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळं महिलांनी किंवा घरात प्रत्येकानंच ही काळजी घ्यायला पाहिजे की जिथे आपण बसतोय ती खुर्ची म्हणा, किंवा प्रवास करताना सुद्धा आपण जिथे बसतोय ती खुर्ची किंवा ऑफिसमधली आपली जागा ही कोरडी येण्याची काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून थंडी बाधणार नाही आणि त्वचेचे आजार होणार नाहीत. तिसरा मुद्दा होता गरोदर स्त्रियांचा. गरोदर स्त्रियांच्या बाबतीत आयुर्वेदानं एक शब्द वापरलेला आहे की तेलानं पूर्ण भरलेलं भांडं जर आपण हातात घेऊन चालत असू तर आपण कसं काळजी घेऊ की तेल अजिबात खाली पडणार नाही. तीच काळजी आपल्याला प्रेग्नंट बाईची म्हणजे गरोदर स्त्रीची घ्यायची ओव्हरऑल 9 महिन्यांमध्ये. मग अशा वेळेला तिच्या पूर्णपणे खाण्यापिण्याचं शेड्यूलच आपल्याला बदलायला लागतं. काही पदार्थ जरी पचनाला चांगले असले तरी आपल्याला तिला देऊन चालत नाहीत. त्यामुळे अशा वेळेला पर्टिक्युलर ती स्त्री तिची स्वतःची प्रकृती आणि प्रेग्नन्सीमधली काळजी आणि त्यानुसारचं तिचं आहार विहाराचं वेगळं शेड्यूल ठेवायला लागतं. पण बेसिक हा नियम आहे, पचेल तेच खायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या व्यक्तीला सर्दी खोकला आहे त्या व्यक्तीपासून तिने शक्यतो लांब राहायचं. जेवढ्या गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो तेवढ्या गोष्टी प्रिव्हेंट करायच्या. दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की व्यायाम, योग आणि प्राणायाम याचं या ऋतूत नियोजन कसं करावं? योग, प्राणायाम, व्यायाम या तिन्ही गोष्टींचा उपयोग आपल्याला प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी होतो. या तिन्ही गोष्टी जर आपण रेग्युलर करत असू तर त्या चांगल्याच आहेत. पण मुळात जसं पावसाळा हा कमी बलाचा ऋतू आहे, मुळात शरीराची ताकद कमी असते, त्यामुळे या दिवसामध्ये अति कष्ट, अति साहस, अति फिरू नये असं आयुर्वेदानं सांगितलंय. मी थोडक्यात एक नियम सांगितला की तुम्हाला ताकद कमी आहे, निसर्गातून तुम्हाला फार ताकद मिळणार नाही आहे आणि जी आहे ताकद ती पुरवून वापरा असं सांगितलेलं आहे. तर अशा वेळेला नव्याने जी लोक व्यायाम सुरू करतायत त्यांनी शक्यतो या दिवसामध्ये अगदी घाईनं, अगदी उत्साहानं खूप हेवी व्यायाम सुरू करू नयेत. अगदी रेग्युलर स्टेप बाय स्टेप हळूहळू व्यायाम करायला काही हरकत नाही. व्यायाम करतानाच अर्धशक्ती व्यायाम करावा असं एक आयुर्वेदानं सांगितलं. तुमच्या हाफ कपॅसिटीमध्ये व्यायाम करा. म्हणजे कपाळावर घाम आला, काखेमध्ये घाम आला की व्यायाम थांबवा. पण आता पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये घाम किती आपल्याला कमी असतो आणि त्यामुळे अर्धशक्ती किती आहे हे आपल्याला ठरवायला लागतं. त्यामुळं खूप दमछाक होईल असा व्यायाम या दिवसामध्ये करायचा नाही. पण जर तुम्ही अगदी नियमित व्यायाम करणारे आहात, नियमित तुमचं पोषण चांगलं आहे, तुम्हाला खूप काही आजार नाही आहेत, तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या नेहमीच्या रेग्युलर शेड्यूलनुसार व्यायाम, प्राणायाम, योग या गोष्टी चालू ठेवू शकता. त्याच्याबरोबर जे दुसरी गोष्ट मेडिटेशनची जी गोष्ट आहे किंवा ध्यानधारणा हा जो प्रकार आहे तो देखील या दिवसामध्ये उपयोगी ठरतो. कारण जसं आपण मगाशी म्हटलं की या दिवसामध्ये बिघडलेला दोष म्हणजे वातव्याधी, आणि वातव्याधी जो आपल्या मनावर पण परिणाम करतो. आपल्याला थोडंफार चिडचिडेपणा असतो, कधी मूड नसतात, कधी अगदीच उदास वाटतं, कधी अगदी बाहेर सूर्य पण दिसत नाही आहे, ढगाळ वातावरण आहे, अंग धरून आल्यासारखं वाटतंय, काहीच करायची इच्छा होत नाही आहे, अशा मागे कुठेतरी मानसिकता आपली काहीतरी असते. मग अशा वेळेला जर आपण मेडिटेशन नियमित करत असू तर आपलं मन शांत राहायला सुद्धा मदत होते. त्यामुळं योग, प्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम या गोष्टीसुद्धा आपली प्रकृती, आपली ताकद ह्याचा विचार करून करायला काही हरकत नाही. मला आणखीन एक सांगावंसं वाटतं, एक आयुर्वेदानं काही आजार कसे पसरतात याचं उदाहरण देताना वस्त्र माल्यानुलेपनम असा एक शब्द वापरला आहे की
वस्त्र, माला म्हणजे तुमचे ऑर्नामेंट्स, दागिने आणि अनुलेपन म्हणजे तुम्ही जी काही प्रसाधनं इतर वापरताय. त्यावेळेला अभिप्रेत होतं, पण सध्याचं आपण साबण म्हणू किंवा मेकअपचं साहित्य म्हणू. तर ह्याने पसरणाऱ्या आजारांमध्ये त्वचेचे आजार जास्त सांगितलेले आहेत. आणि सध्याच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये त्वचेचे आजार हा अगदी सामान्य जरी म्हटला ना तरी तो खूप त्रासदायक ठरतो. फंगल इन्फेक्शन्स असतात, ॲलर्जी होत असते. मग अशा वेळेला त्वचा स्वच्छ ठेवणं, कोरडी ठेवणं आणि त्याचबरोबर एकमेकांचे कपडे, टॉवेल, बेडशीट्स न वापरणं, एकमेकांचं मेकअपचं साहित्य न वापरणं, एकमेकांचे हेल्मेट न वापरणं, ह्या गोष्टीसुद्धा करणं गरजेचं असतं, जेणेकरून आपण फंगल इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो. मॅडम, काही जणांना स्वतःहून औषधं घेण्याची फार सवय असते. तर यामध्ये नेमके कोणते धोके असू शकतात? बऱ्याच वेळेला आपला आयुर्वेद जो आहे हा अनेक घराघरांमध्ये पसरलेला आहे. घरात जी काय पूर्वी जी म्हातारी स्त्री असायची, आजी म्हणायचो आपण तिला, ती आजीबाईच्या बटव्यातली औषधं जी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आयुर्वेदात वापरली जायची, ती सर्रास ती द्यायची, त्याचे गुण यायचे. त्यावेळेला ती जी स्त्री होती तिला त्याचं माहिती होती की कुठलं औषध कधी वापरायचं, किती प्रमाणात वापरायचं. पण हा प्रकार जसजसा आता काळाचा महिमा म्हणूया आपण, तसा आता हा प्रकार बंद झाला आहे. पण सध्या सर्च करून म्हणा किंवा कुठल्या तरी ग्रुपवर आलेली माहिती घेऊन एकाला बरं वाटलं म्हणून दुसऱ्याने औषध घेणं हा प्रकार वाढतोय. मुळात ही औषधं घेताना एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला लागते की आयुर्वेदानं प्रत्येक व्यक्ती वेगळी मानलेली आहे. प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगळी सांगितलेली आहे. म्हणजे वातप्रधान प्रकृती, पित्तप्रधान, कफप्रधान किंवा 2 दोषांनी बनलेली प्रकृती अशी. आणि त्यामुळं प्रत्येक व्यक्तीला औषधं देताना वेगळी औषधं द्यायला लागतात. दुसरी गोष्ट, जो आजार होणार आहे किंवा ज्याच्यासाठी आपण औषधं घेतोय, जरी त्याला ॲलोपथीनं एकच काहीतरी नाव दिलेलं असलं तरी प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या आजाराची लक्षणं दिसत असली तरी वात, पित्त, कफ यानुसार काहीतरी वेगळी लक्षणं असू शकतात. त्यामुळे औषधं घेताना ह्याचाही विचार करायला लागतो. आणि त्यामुळंच आयुर्वेदिक डॉक्टरांकडं, वैद्यांकडे जाऊन पूर्ण व्यवस्थित तपासून औषध घेतलं तर ही सगळी तुमच्या वात, पित्त, कफाची कॅल्क्युलेशन्स, तुमचा अग्नी, तुमचं वय, तुमचा प्रोफेशन, दिवसभर तुम्ही काय करता, किती खाता, तुमची पचनशक्ती किती आहे, तुमची सहनशक्ती किती आहे, तुमचं सत्व कसं आहे, तुम्हाला कुठल्या गोष्टींची ॲलर्जी आहे, ह्या सगळ्या कॅल्क्युलेशनचा विचार करून डॉक्टर एक औषध ठरवतात आणि मग ते औषध तुम्हाला लागू पडतं. पण ज्यावेळेला आपण सेल्फ मेडिकेशन करत असतो त्यावेळेला ह्यातल्या फार गोष्टींचा विचार केला जात नाही. त्यामुळं काय होतं की औषधाचा म्हणावा तसा इफेक्ट दिसत नाही. आणि आयुर्वेदिक औषधांना साईड इफेक्ट नसतो असा एक खूप मोठा गैरसमज आहे. असं नाही, जिथे इफेक्ट आहे तिथे चुकीच्या पद्धतीनं, चुकीच्या डोसमध्ये, चुकीच्या प्रकारे औषध घेतलं तर साईड इफेक्ट पण दिसतो. त्यामुळे बऱ्याच वेळेला मनाने जे काढे घेतले जातात, म्हणजे आता कफ कमी करण्यासाठी काढा घेतला पण अंगातली उष्णता वाढली आणि मूळव्याधीचा त्रास झाला, किंवा वजन कमी करण्यासाठी डिटॉक्स म्हणून काढा घेतला आणि त्यामुळे वजन कमी झालं पण अशक्तपणा आला, डोळ्याखाली काळं आलं, केस गळायला लागले, थकवा आला, असे काहीतरी परिणाम दिसतात. हे असे काही ना काहीतरी त्याच्याबरोबरचे साईड इफेक्ट म्हणा हे दिसायला लागतात. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन हे टाळणंच गरजेचं आहे. अगदी एका व्यक्तीला एका त्रासासाठी, म्हणजे उदाहरणच बघूया, एखाद्या मुलीला एखाद्या त्रासासाठी, पित्ताच्या त्रासासाठी एखादी चूर्ण दिलेलं आहे आणि ती 6 महिन्यानंतर आली, तिला पित्ताचा त्रास होतोय, तर तेच चूर्ण तिने घेतलं तर ते त्याला कधी कधी उपयोगी होत नाही, कधी कधी त्याचा त्रास पण होऊ शकतो. कारण त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ऋतुमान बदललेलं असतं, स्वतः त्या मुलीच्या शरीरातली वात, पित्त, कफाची कॅल्क्युलेशन्स बदललेली असतात, काही लाईफस्टाईल चेंजेस झालेले असतात. तर याचाही परिणाम तिच्या शरीरावर आणि तिच्या आजारावर झालेला असतो. म्हणून त्यावेळेला पण औषधं बदलायला लागतात. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करून जर औषध घेतलं तर ते परफेक्ट लागू पडतं. आणि सेल्फ मेडिकेशन करत असताना तुम्ही स्वतःवर हे प्रयोग करत असता, त्यामुळे ते घातकच ठरतं. आता जनरली सगळेच जण असं म्हणतात की रोज एक फळ खावं. पण मला तुम्हाला असं विचारायचं की पावसाळ्यामध्ये कोणती फळं खावी आणि कोणती फळं टाळावी? सगळ्यात पहिली गोष्ट, सर्वसाधारणपणे सगळीच फळं ही पचायला जड असतात. जर तुम्हाला पचन जर कमी झालेलं आहे, पोट जड आहे, फार भूक लागत नाही आहे, तर अशा वेळेला फळ टाळलेलं चांगलं. दुसरी गोष्ट अशी आहे की फळं जी रसदार आहेत, संत्री, मोसंबी, अननस, कलिंगड, ही आपण उन्हाळ्यामध्ये पर्टिक्युलर घेतो कारण आपल्याला त्यावेळेला शरीरातलं पाणी भरून काढायचं असतं. पण पावसाळ्यामध्ये अशा एक्स्ट्रा पाण्याची आपल्याला गरज नसते. जर तुमचं रेग्युलर जेवण खाण करून तुम्हाला ताकद चांगली राहते, अपचनाचा त्रास होतोय, तर एक्स्ट्रा फळं खायला या दिवसात जाऊ नये.
पण तरीही आपण सर्वसाधारण नियम म्हणून विचार केला तर सीझनल फळांपैकी फक्त डाळिंब हे एकमेव फळ आत्ता आहे की जे सर्वसाधारणपणे पचू शकतं, त्याचा फार काही त्रास होत नाही. इव्हन डायजेस्टिव्ह सिस्टीमला पण ते थोडी मदत करतं. त्यामुळे डाळिंब खायला काही हरकत नाही. पण रोज एक फळ खायलाच हवं असा नियम करून पावसाळ्यामध्ये आपल्या पचनाला लोड देऊ नये. आषाढी एकादशीपासून आपल्याकडे चातुर्मास सुरू होतो आणि बरोबर. चातुर्मास सुरू झाला की आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी या 4 महिन्यांच्या कालावधीमध्ये व्रतवैकल्य केली जातात. तर या कालावधीमध्ये आहार कसा असावा? ज्या वेळेला आता आपण सुरुवातीपासून आयुर्वेदानं सांगितलेले आहार किंवा ऋतुचर्या बघतोय, तर आपल्याला चातुर्मासामधली ही जी काही धार्मिक व्रतं किंवा जे काही अनुष्ठान आहेत याचा अर्थ सहजपणे लक्षात येऊ शकतो. पचनशक्ती मंदावलेली आहे, पोटावर ताण द्यायचा नाही आहे, तर अशा वेळेला सगळ्यात पहिला आयुर्वेदानं उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे लंघन. जोपर्यंत चरचरीत चांगली भूक लागत नाही आहे तोपर्यंत तुम्ही खाऊ नका, पोटावर ताण देऊ नका, असा बेसिक नियम. मग ह्या दिवसामध्ये जे वातावरण आहे त्या सगळ्याचा विचार आपल्या पूर्वजांनी केलेलाच होता की एकतर पचनशक्ती मंद आहे, पोटावर ताण द्यायचा नाही आहे, मानसिक थोडी अस्वस्थता आहे. हाच दिवस सृजनाचा किंवा नवीन जीवनिर्मितीचा आहे, हा पण एक कन्सेप्ट आहे. पर्यावरणाचं सुद्धा या दिवसामध्ये रक्षण व्हायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी या दिवसामध्ये मनाचा तामस गुण आहे, तामसिकता आहे, ती कमी राहायला हवी किंवा वाढू नये. ह्या सगळ्या नियमांना धरून जो आपल्या परंपरेनं म्हणा, संस्कृतीनं म्हणा, धार्मिकतेनं म्हणा, जो काही एक नियम घालून दिलेला आहे तो म्हणजे चातुर्मास पाळणं. ह्याच्यात वेगवेगळे उपास येतात. या वेगळ्या उपासांच्या वेळेला एक धार्मिक आपण गोष्ट करतो आहोत अशा विचाराने आपोआप उपास केला जातो. काही ठराविक पदार्थ टाळले जातात. खरं तर ते टाळायला हवेत. एकादशी दुप्पट खाशी असा प्रकार जर होत असेल तर तो टाळायला पाहिजे. पण लंघन होतं जेणेकरून आपल्याला थोडंसं पोटात जे काही ऑलरेडी पेंडिंग काम आहे ते टाळण्यासाठी म्हणून अग्नीला थोडा वेळ मिळतो, पचनशक्तीला वेळ मिळतो आणि पचन चांगलं होऊन जातं. म्हणजे उपासाचा तो हेतू साध्य होतो. दुसरी गोष्ट कांदा लसूण वर्ज जो या दिवसामध्ये केला जातो त्याच्यामुळे तामसी गुण जो आहे तो टाळण्याला थोडी मदत होते. कारण कांदा आणि लसूण हे दोन्ही तमोगुण प्रधान असे पदार्थ मानलेले आहेत. योगशास्त्रामध्ये याचं जास्त वर्णन आहे, ते टाळलं जातं. तिसरी गोष्ट अशी आहे यामध्ये जो मांसाहार टाळला जातो की एक आपण म्हणतो की ह्या दिवसामध्ये जलचरांचा पुनर्जननाचा कालावधी असतो, त्यामुळे या दिवसामध्ये व्हेजिटेरियन आहारच जास्त प्रकारे घेतला जातो. थोडंसं पचनाचाही इथे संबंध आहेच. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून चातुर्मासाची आखणी केलेली आहे. म्हणजे आपली संस्कृती, आपल्या परंपरा, आपले सणवार आणि त्याबरोबर आपलं आरोग्य असा एकत्रित या सगळ्याचा सुंदर मिलाफ आपल्या चातुर्मासामध्ये आपल्याला सापडतो. त्याचबरोबर जसं मी मगाशी म्हटलं की थोडंसं या दिवसामध्ये मूड ऑफ होण्याचे प्रकार पण असतं की उदास वाटतंय, काही करू नये वाटतंय किंवा थोडंसं बाहेर पडू नये वाटतंय. मग अशा वेळेला कुठंतरी एकत्र येणं, जरा वातावरणामध्ये फ्रेशनेस असेल तर थोडं निसर्गामध्ये जाणं, या निमित्तानं काही ना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारचे सण म्हणा, कुठे हळदी कुंकवाचे कार्यक्रम म्हणा, अशा गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये केल्या जातात. त्याचा एकतर आपले सामाजिक संबंध चांगले राहावेत आणि आपलं मानसिक आरोग्य उत्तम राहावं या दोन्हीसाठी उपयोग चांगला होतो. त्यामुळे चातुर्मास पाळणे हे चांगलं आरोग्य ठेवण्यासाठीचा एक चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील आजार आणि त्यावरचे आयुर्वेदिक उपाय आणि कोणती काळजी घ्यावी याविषयी अतिशय उपयुक्त अशी माहिती मॅडमकडून ऐकलीत. मॅडम, आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या श्रोत्यांच्या वतीने मी आभार मानते. नमस्कार. धन्यवाद. श्रोते हो, आपल्या आरोग्याची काळजी घ्या, संतुलित आहार घ्या, गरज वाटली तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि निरोगी राहा. नमस्कार. आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पावसाळ्यातील आजार आणि आयुर्वेद याविषयी डॉक्टर अक्षता सप्रे यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी संवाद साधला होता गौरी मुळे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.